भाजपच्या खासदार पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधल्या मतदारसंघांचा दौरा केलाय आणि या वेळेला वडगाव शेरी मतदारसंघामधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंच्या समोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधामध्ये तीव्र अशी नाराजीही व्यक्त केली आहे। तर विधानसभेला वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला मिळावा, अन्यथा राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशारा सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। यावरून पुण्यामध्ये अजूनही महायुतीमध्ये वाद असल्याचं स्पष्टपणाने दिसून येत आहे। पुण्यामध्ये भाजपला दादा गट नकोसा झालाय का असाही सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान सत्तेसाठी काही तह करावे लागतात अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे। सर्वांनी जर आपण एक पत्रजी दिलेली भारतीय जनता पार्टी मतदारसंघाची सगळ्यांची साई केली आहे, तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला उमेदवार भेटला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही एनसीपी अजित गटाचं काम आम्ही करणार नाही। हे जर सगळ्यांना मान्य असेल तर सगळ्यांनी हात करावा याची विनंती आहे। आपल्याला जे आयुष्यभर त्यांना आपण विरोधात मांडलो ते राष्ट्रवादी ते एक गट पुन्हा आपल्या बरोबर आहे। पण कसं आहे की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तह करावे लागतात, काही गणित मांडावे लागतात, जी रोजच्या ठिकाणी मान्य असावी। आपण नाराज होतोय, आपण म्हणतोय अरे असं झालं आपली विरोधात आहे, नॅचरल आहे ना, तिची नाही। त्या एवढ्या मोठ्या माणसाने सुद्धा काही विषय हाताळले असतील, काही विषय घेऊन टाकले असतील, आपण तर लहान माणसं आहोत। कारण शेवटी राष्ट्राच्या विकासासाठी सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा करणे महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।